नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। सकाळची सुरुवात जर पौष्टिक आणि हेल्दी नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवस उत्साही आणि चांगला जाऊ शकतो। पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन नियंत्रणात ठेवणे आणि डायबिटीज मॅनेज करणे हे अनेकांसाठी मोठे आव्हान बनले आहे। म्हणूनच सकाळच्या नाश्त्यात काय खावे याकडे विशेष लक्ष दिले जाते। जेव्हा हेल्दी ब्रेकफास्टचा विचार येतो तेव्हा आपल्यासमोर दोन लोकप्रिय पर्याय असतात, एक म्हणजे ओट्स आणि दुसरे म्हणजे पोहे। पण प्रश्न असा आहे की वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी यापैकी नेमका कोणता पर्याय जास्त फायदेशीर ठरू शकतो। चला तर मग जाणून घेऊया तज्ञांचे मत आणि दोन्ही पदार्थांमधील पोषण मूल्यांचा फरक। जर तुम्हाला डायबिटीज असेल तर नाश्त्यामध्ये ओट्सचा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो। ओट्समध्ये सोल्युबल फायबर असतात जे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढण्यास मदत करते। यामुळे जेवणानंतर साखरेमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता कमी होऊ शकते। तज्ञांच्या मते कमी प्रक्रिया केलेले ओट्स म्हणजे रोल्ड किंवा स्टील कट ओट्स हे अधिक चांगले मानले जातात। मात्र इन्स्टंट ओट्समध्ये प्रक्रिया जास्त झालेली असल्यामुळे त्यांचा परिणाम वेगळा असू शकतो। जर तुमचे उद्दिष्ट वजन कमी करणे असेल तर ओट्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो। ओट्समधील फायबर भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी करू शकते। पोह्यांचाही वजन कमी करण्याच्या आहारात समावेश करता येतो। मात्र पोहे बनवताना जास्त तेल, बटाटा किंवा शेंगदाणे वापरल्यास त्यातील कॅलरीज वाढू शकतात। त्यामुळे पोहे किती आणि कसे बनवले जातात हे देखील महत्त्वाचे ठरले जाते। मग हेल्दी नाश्त्यासाठी काय निवडाल? द न्यूट्रीवाइज क्लिनिकच्या न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांच्या मते जर तुम्ही हेल्दी नाश्त्याचा पर्याय शोधत असाल तर ओट्स हा चांगला पर्याय ठरू शकतो। विशेषतः ओट्समध्ये विविध भाज्या मिसळून खाल्ल्यास त्यातील पोषण मूल्य आणखीन वाढते। जर तुमचे लक्ष वजन कमी करणे असेल किंवा जास्त फायबर आणि प्रोटीन मिळवणे असेल तर ओट्सची निवड फायदेशीर ठरू शकते। मात्र झटपट ऊर्जा हवी असेल तर पोहे देखील एक चांगला पर्याय आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर वजन कमी करायचे असेल तर ओट्स अधिक फायदेशीर ठरू शकतात। डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी ओट्सची निवड अधिक चांगली मानली जाते, तर झटपट ऊर्जा आणि हलका नाश्ता हवा असेल तर पोहे हा उत्तम पर्याय आहे। मात्र कोणताही पदार्थ किती प्रमाणात आणि कसा तयार केला जातो हेही तितकेच महत्त्वाचे आहे। पोह्यांच्या तुलनेत ओट्समध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते। या उलट पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर शरीराला झटपट ऊर्जा मिळते। ओट्समधील फायबर पचनक्रिया मंद गतीने होण्यास मदत करते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते। यामुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता कमी होऊ शकते। तुमच्या मते सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता, ओट्स की पोहे? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितींसाठी आरोग्य आपले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।